मी प्राध्यापक सागर उमराज मेश्राम राज्यशास्त्र विभागातर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहोत. आज आपण BA फिफ्थ सेमिस्टर तुलनात्मक शासन आणि राजकारण या विषयाच्या अनुषंगाने राजकीय पक्षांचे प्रकार या टॉपिक बद्दल आपण आज चर्चा करणार आहोत की राजकीय पक्ष म्हणजेच काय. आपल्याला तुलनात्मक अभ्यास करायचा आहे आणि त्या तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी आपल्याला दोन राष्ट्र सांगितलेले आहे, एक अमेरिका आणि दुसरा इंग्लंड. तर जसं आपल्या भारतामध्ये बहुपक्ष पद्धती आहे. बहुपक्ष पद्धती म्हणजे काय तर दोन पेक्षा जास्त. एक्झाम्पल फॉर जसा 7 की 8 तर एकूण राष्ट्रीय पक्ष आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहेत, म्हणजे मान्यता आहेत. म्हणजे 1-2 पेक्षा जास्त आहेत म्हणजे बहुपक्ष पद्धती आहे. सांगण्याचे तात्पर्य की अमेरिकेमध्ये देखील काही पक्ष असतील, इंग्लंडमध्ये देखील काही पक्ष असतील, त्यांचा आपल्याला माहिती पाहिजे. तर त्या अगोदर सर्वात प्रथम आपल्याला की एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती काय आहे याबद्दलची चर्चा करायची आहे. तर सिंपलच्या भाषेमध्ये आहे की शब्दामध्येच त्यांचा गुण लपलेला आहे. एक पक्ष पद्धती म्हणजेच काय तर ज्या राष्ट्रामध्ये एकच पक्ष कार्यरत आहे त्याला आपण एक पक्ष पद्धती म्हणू. त्यानंतर एखाद्या राष्ट्रामध्ये एक पेक्षा जास्त म्हणजे काय 2, तर कमीत कमी 2 पक्ष उपलब्ध आहेत त्याला आपण द्विपक्ष पद्धती म्हणू. आणि तिसरा जो भाग आहे तो आहे बहुपक्ष पद्धती. बहुपक्ष पद्धती म्हणजे काय तर एक पेक्षा जास्त नाही तर 2 पेक्षा जास्त. ज्या राष्ट्रामध्ये 2 पेक्षा जास्त पक्ष उपलब्ध आहेत, कार्यरत आहेत त्याला आपण बहुपक्ष पद्धती म्हणू. तर त्याच्यात आपल्याला गुण दोष पाहायचा आहे, एक पक्ष पद्धती, बहुपक्ष पद्धती आणि द्विपक्ष पद्धतीचे. तर पक्ष पद्धतीचे प्रकार काय कोणत्याही एका निष्कर्षाच्या आधारावर पाळणे कठीण आहे. तर साधारणपणे कोणत्या कोणत्या पॉईंटनुसार पक्ष पद्धतीचे प्रकार पाळले जात असतात. तर राजकीय पक्षाची संख्या किती आहे त्या राष्ट्रामध्ये, त्या पक्षाची रचना कशी पद्धतीने आहे, तुलनात्मक शक्ती किती पद्धतीने आहे. जसं आपल्याला प्रादेशिक पक्ष आहे, राजकीय पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे. तर अशा पद्धतीने पहिल्या निष्कर्षाच्या आधारावर एक पक्ष पद्धती म्हणजे काय तर राजकीय पक्षांची संख्या. द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती जो पहिला निकष आहे. ठीक आहे. तर 3 प्रकारचे पक्ष पद्धती आहेत, एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती. असे पक्ष पद्धतीचे 3 प्रकार आपल्याला पाडता येतात. आणि दुसऱ्या श्रेणीमध्ये काय आहे तर दुसऱ्या निष्कर्षानुसार म्हणजे राजकीय पक्षांची रचनानुसार श्रेणी पक्ष पद्धती आणि लोकाभिमुख पद्धती असे 2 प्रकार पडतात. तर तिसऱ्या जो निष्कर्ष आहे राजकीय पक्षांची सापेक्ष शक्ती, त्यानुसार काय तर बहुपक्ष पद्धतीच्या अंतर्गत एक पक्ष प्रधान पद्धती किंवा द्विपक्षीय प्रधान पद्धती असे म्हणता येते. परंतु साधारण पद्धतीने राजकीय पक्ष पद्धतीच्या विभिन्न प्रकारामध्ये एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती असे 3 प्रकार सरळ स्वरूपाचे आहेत. म्हणजे काय तर सर्वसामान्य समाजातील सर्वसामान्यांना समजतील, आपल्या भारतामध्ये किंवा एखाद्या राष्ट्रामध्ये सर्वसामान्यांना समजतील असे एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती असे प्रकार पाळण्यात आलेले आहेत. ओके. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय तर आपल्याला माहित आहे की आपल्याला 3 प्रकार सांगितलेले आहेत. किती प्रकार सांगितलेले आहे 3 प्रकार. ओके. तर 3 प्रकार कोणते याचाच आपल्याला अभ्यास देखील करायचा आहे. ओके. फर्स्ट ऑफ ऑल तुमचा आहे की एक पक्ष पद्धती. ओके. तर एक पक्ष पद्धती म्हणजेच काय, एक पक्ष पद्धती म्हणजेच काय तर या पद्धतीलाच एक राजकीय पक्षाचे अस्तित्व प्राप्त असतात. या पद्धतीला काय तर एक राजकीय पक्षाचे अस्तित्व प्राप्त असते. ओके. आणि त्या राजकीय पक्षाचे अस्तित्व म्हणजेच काय तर राजकीय पक्ष म्हणून आपण ओळखतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय जसं एक 3 प्रकार पाळलेलं होतं, एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती. तर एक पक्ष पद्धती म्हणजे काय तर याच पद्धतीला किंवा याच पद्धतीत एकच राजकीय पक्षाचे अस्तित्व असते. आपण सांगितलं नावानुसार त्यामध्ये गुण लपलेला आहे.
एक पक्ष पद्धती असेल तर एकच पक्ष असेल, द्विपक्ष असेल तर दोन पक्ष असतील आणि बहुपक्ष पद्धती असेल तर दोन पेक्षा जास्त पक्ष असतील. तर या पद्धतीमध्ये काय होत असते तर सत्तारूढ पक्षाचे अन्य सर्व घटकावर दृढ नियंत्रण असते नाही, तर राजकीय विरोध करण्याची क्षमता असणाऱ्या सर्व गटांना बरखास्त करून टाकण्यात आलेले असते. म्हणजे काय, हा एक पक्ष पद्धती हुकुमशहासारखा असतो, तो संपूर्ण गटांना बरखास्त करून टाकत असतो. म्हणजे काय, तर एक पक्ष पद्धतीची दोन प्रकार पडतात, एक सर्वाधिकारवादी आणि दुसरा लोकतांत्रिक. म्हणजेच काय, तर राजकीय पक्षांना बरखास्त करणे हा पहिला टप्पा असते आणि त्यानुसार कोणत्याही अन्य राजकीय पक्षाच्या निर्मितीवर व कार्य करण्यावर वैज्ञानिक स्वरूपाची बंधने टाकण्यात आली की सर्वाधिकारवादी पक्ष एक पक्ष पद्धती हा उपप्रकार निर्माण झाला. म्हणजे सर्वात प्रथम सर्वाधिकारवादी लोकतांत्रिक पक्ष निर्माण होतो, त्यानंतर सर्वाधिकारवादी निर्माण होतो आणि ज्या राजकीय संस्कृतीमध्ये किंवा राष्ट्रामध्ये एकच पक्ष अस्तित्वात असते त्याला एक पक्ष पद्धती म्हणतो. तर याचा फीडबॅक्स म्हणजे सांगायचं काय भेटेल आपल्याला, म्हणजे काय, तर याचा गुण काय पाहायला भेटतील की प्रगती जास्त होईल. एक पक्ष पद्धती म्हणजे काय, प्रगती जास्त होईल. सांगायचं म्हणजे कसं, तर त्याला कॉम्पिटिटर कोणी राहणार नाही, कॉम्पिटिटर नाही राहणार, ठीक आहे. तर तो आपला सर्व काम लक्षपूर्वक करेल. म्हणजे काय, तर देशात एकच पक्ष असला, आता एक पक्ष पद्धतीचे गुण काय, तर देशात एकच पक्ष असला की मतदारामध्ये गलबला नसतो, म्हणजे मतदार इकडे तिकडे डिस्ट्रीब्यूट होत नाही, राजकीय पक्ष सहजतेने निर्माण होते आणि राजकीय निर्णय सहजतेने घेता येतो. स्थिर सरकार असते. म्हणजेच काय, तर द्विपक्ष पद्धती जसं आपल्या भारतामध्ये तीन पक्ष एकत्र येऊन युक्तीने सरकार बसलेली आहे तसे नसते. ओके, संकट काळात उपयुक्त असते. संकट काळात उपयुक्त म्हणजेच काय, जसं बहुपक्ष पद्धती असली तर एकामेकाचा सल्ला घेता तो एखादा राष्ट्र आपल्यावर आक्रमण करून घेत असतो आणि आपण डिसिजनच घेत राहत असतो. त्याच पद्धतीने संकट काळामध्ये उपयुक्त असते कोण, तर एक पक्ष पद्धती. शिस्त असते. शिस्त म्हणजेच काय, तर त्याने टप्प्याटप्प्याने गाठत जायचं नसते, तर एकच पक्ष पद्धती असल्यामुळे सर्वत्र शिस्तीचे वातावरण निर्माण झालेले असते आणि त्या पक्षातील कार्यकर्त्यांना आणि लहान मोठ्या नेत्यांना सर्वोच्च स्थानी असलेल्या पक्षनेत्याच्या आज्ञेचे पालन निमूटपणे करावे लागत असते. आता हे झाले दोष एक पक्ष पद्धतीचे. तर बहुपक्ष मग एक पक्ष पद्धतीचे गुण झाले. मग त्यामध्ये दोष काय असेल, आपण पाहतो की एखादाचा हुकूम एखाद्याचीच वर्चस्व राहिला तर त्याला आपण हुकुमशाही म्हणतो आणि म्हणून एक पक्ष पद्धतीचे सर्वात प्रथम जो दोष सांगण्यात आलेला आहे तो आहे हुकुमशाही. म्हणजे काय, तर एक पक्ष पद्धतीचे सत्तेचे केंद्रीकरण होत असते, विकेंद्रीकरण नाही. विकेंद्रीकरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन होते, केंद्रीकरण होत असते. तो एकच असते, तो एकच असून हुकुमशाही असतो आणि सत्तारूढ पक्षाची व नेत्याची हुकुमशाही निर्माण करतो. मग काय, हुकुमशाही निर्माण झाला, तो एकटा असते, त्याच्याकडे आपला लेखाजोखा घेणारा कोणी नसते, त्यानुसार काय, तर आपल्या सत्तेचा तो गैरवापर देखील करू शकतो. म्हणून एक पक्ष पद्धतीच्या बदला सत्तेचा गैरवापर हा दुसरा दोष आहे. त्यानंतर काय, तर सदोष व दहशतीचे वातावरण. आता हा कसं काय, तर या एक पक्ष पद्धतीमध्ये सत्ता टिकवून ठेवण्यासाठी जोर जबरदस्ती, हिंसाचार, जुलूम इत्यादी मार्गांचा अवलंब केला जात असतो आणि तसेच सत्ताधारकांना सत्तेतून हुलकावून लावण्याची कटस्थाने, सशस्त्र क्रांती व बंडखोरी यासारख्या मार्गाचा अवलंब. म्हणजे असं का होत असतो, आता आम्हाला माहिती बहुपक्ष पद्धती राहिली तर सर्वांना त्यामध्ये सहभागी होण्याचा मुभा असते, परंतु एक पक्ष पद्धती आहे तर हा नाही गेला पाहिजे, एखादा राज्यकर्ता सहभागी नाही झाला पाहिजे, म्हणून हिंसाचार, जबरदस्ती, जुलूम या सर्व प्रकारांचा अवलंब केला जात असतो. हे दोष आहेत एक पक्ष पद्धतीमध्ये. त्यानंतर काय, तर जनस्वातंत्र्यावर मर्यादा येते. एकच पक्ष पद्धती म्हणजे हुकुमशाही आली आणि हुकुमशाही आली म्हणजे मर्यादा आली. ओके, हे झालं एक पक्ष पद्धतीचे व्याख्या, गुण आणि दोष. त्यानंतर आली द्विपक्ष पद्धती. ज्या पक्ष पद्धतीने आपण पाहिलेलं होतं की राजकीय पक्ष ज्या राज्यामध्ये किंवा ज्या राष्ट्रामध्ये एकच पक्ष असेल त्याला आपण एक पक्ष पद्धती म्हटलं. तर त्याच पद्धतीने द्विपक्ष पद्धती म्हणजे या प्रकारात लोकमताचा पाठिंबा हा केवळ दोनच राजकीय पक्षांना असतो. ज्या पद्धतीने इंग्लंडमध्ये हुजूर आणि मजूर दोन पक्ष आहेत. ओके, तर म्हणजे काय, तर ज्या राष्ट्रामध्ये
लोकमताचा पाठिंबा फक्त दोनच पक्षांना असतो, त्याला आपण द्विपक्ष पद्धती असे म्हटले जात असते. म्हणजेच काय, तर निवडणुकीमध्ये फक्त राजकीय पक्ष सोडून अन्य राजकीय पक्षांचे उमेदवार उभे असले तरी त्यांना फार अल्पसंख्येतील मते मिळत असतात. म्हणजेच काय, तर प्रादेशिक लेवलचे पक्ष निवडणुकीमध्ये उभे असले तरी फक्त ते जे दोन मेन मान्यताप्राप्त पक्ष असतात त्यांनाच सर्वात जास्त पक्ष मते मिळून निवडले जात असतात. तसेच अन्य पक्षाचे उमेदवार निवडणुकीत तुरळक प्रमाणात निवडून आले तरी ते विधिमंडळात आपल्या पक्षाचा राजकीय प्रभाव पाहण्यात अशक्य होतात. राजकीय प्रभाव पाहण्यात तेवढ्या पाहिजे त्या प्रमाणात सफल होत नाही. म्हणजेच काय, तर द्विपक्ष पद्धतीमध्ये एखादा प्रादेशिक पक्षाचा नेता निवडून जरी गेला तरी तो विधिमंडळामध्ये आपला पक्षाचा प्रभाव पाळण्यामध्ये सफल होत नाही. ओके, म्हणजे तो प्रभाव पाहिजे त्या प्रमाणात पाळू शकत नाही. त्यानंतर काय, तर याच निवडणुकीनंतर होणारे राजकीय सत्तांतर हे प्रामुख्याने फक्त दोन राजकीय पक्षांमध्ये घडून येते. याच कारणास्तव इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये द्विपक्षीय पद्धती आहे. ओके, क्लिअर. आता आपल्याला दोन राष्ट्रांचा अभ्यास केलेला आहे, त्यानंतर तुम्हाला दिलेली आहे की इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये द्विपक्षीय पद्धती आहे. आता ती द्विपक्षीय पद्धतीचे वेगवेगळे लक्षणं आढळून येतात. जसे अमेरिकेमध्ये रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक दोन राजकीय पक्ष पद्धती आहे. ओके, तर याच्यामध्ये देखील वैचारिक आणि सैद्धांतिक मत भिन्नता कमी प्रमाणात आढळून येते. तरी काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्या त्यांच्यामध्ये राजकीय मत भिन्नता आढळून येते. इंग्लंडमध्ये देखील दोन राजकीय पक्ष आहेत, हुजूर आणि मजूर. ओके, म्हणजे काय, ज्या राष्ट्रामध्ये कमीत कमी दोन पक्ष अस्तित्वात आहेत, ओके, त्याला आपण द्विपक्ष पद्धती म्हणतो. आता गुण काय, गुण सांगायचं झालं तर गुण सुलभ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सोयीची पद्धती. म्हणजेच काय, तर ह्या पक्ष एकापेक्षा जास्त तरी पक्षांना सहभागी होत असते. म्हणजे दोन पक्ष प्रमुख असल्यामुळे ही पद्धती लोकांच्या दृष्टीने सोयीची होते. म्हणजेच काय, एखादा नेता त्या व्यक्तीला आवडला नाही तर त्याच्यासाठी एक दुसरा ऑप्शन ठरत असते. ओके, त्यानंतर काय, तर स्थिर शासन म्हणजेच काय, तर या दोन पैकी एका पक्षाला बहुमत मिळून त्या पक्षाच्या हाती त्या राष्ट्रांची, त्या राज्याची, कारभाराची सर्वस्तर सूत्रे त्या एका पक्षाच्या हाती देत असतात आणि त्या दुसऱ्या पराभूत झालेल्या पक्षाला पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये येण्याची वाट पाहावी लागत असते. म्हणजेच काय, तर बहुमत प्राप्त नेता हा पक्ष स्थिर शासन देऊ शकतो. त्यानंतर जबाबदार शासन म्हणजेच काय, तर त्याला विरोध करणारा एक तिथे पक्ष असतो आणि तो विरोध करणारा पक्ष असल्यामुळे जो सत्तारूढ पक्ष असतो तो आपले कार्य योग्य रीतीने पार पाडते. म्हणून आपण द्विपक्ष पद्धती म्हणला जबाबदार शासन आहे, आपण त्याला गुण सांगू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट गुण आहे की पर्यायी सरकारची योजना म्हणजेच काय, तर तो सत्तारूढ पक्ष अगर योग्य पद्धतीने आपलं कार्य पार पाडत नसेल तर त्यासाठी जो सत्तारूढच्या विरोधी पक्ष असतो तो तर वाटच पाहत असतो ना, की आपण कधी सत्तारूढ व्हायचं आणि आपल्या सत्ता कधी गाजवायची. म्हणून सत्तारूढ पक्ष अपयशी ठरल्यास किंवा त्या पक्षाने सत्तेचा गैरवापर केल्यास राज्यकारभाराची सूत्रे सांभाळण्यासाठी विरोधी पक्ष कधीही तयार असतो. तर आता आपण बघू की द्विपक्ष पद्धतीचे गुण पाहिलं, आपण आता याचे दोष पाहू. तर दोष काय आहे, तर लोकांच्या निवडीला मर्यादा म्हणजे काय, आधी आपण पाहिलं की एक पक्ष पद्धतीमध्ये एकच पक्ष होता आणि लोकांना फक्त एकच चॉईस होती, त्यालाच मतदान द्यायचं. ओके, तरी पण आपण दोष मध्ये त्याचं आपण पाहिलं. ओके, की लोकांचा निवडीला मर्यादा आला. द्विपक्ष पद्धती आली तरी पण हाच पॉईंट आला का लोकांच्या निवडीला मर्यादा. म्हणजेच काय, तर दोनच पक्ष होते आणि दोन पक्षापैकी तिसरा पक्षाला जरी निवडून दिलं तरी पण त्याच्या पाहिजे त्या प्रमाणात तो पक्ष विधिमंडळामध्ये आपला प्रभाव पाळू शकण्यामध्ये असफल ठरत असे. आणि लोकांच्या निवडीला मर्यादा का सांगितली आहे की दोन पक्ष असल्यामुळेच मतदारांच्या निवडीला मर्यादा आहे. म्हणजे तिसरा पक्ष आपण मतदान देऊ शकतच नाही. ते दोन्ही व्यक्ती जर आपल्याला आवडत नसतील किंवा दोन्ही पक्ष आपल्याला आवडत नसतील तर तिसरा ऑप्शन तुमच्या सामने उपस्थित राहत शकत नाही. ओके, म्हणून लोकांच्या निवडीला मर्यादा हा आपला द्विपक्ष पद्धती म्हणला आपण दोष सांगू. त्यानंतर काय, तर सत्तारूढ पक्षाची हुकुमशाही. आता हा पॉईंट आपण एक पक्ष पद्धतीमध्ये देखील पाहिलं. एक पक्ष पद्धतीचा देखील गुण आहे सत्तारूढ पक्षाची हुकुमशाही. तर ह्याही पद्धतीमध्ये काय, तर द्विपक्ष पद्धतीमध्ये देखील काय, जो बहुमत प्राप्त सत्तारूढ असतो त्या पक्षाची हुकुमशाही निर्माण होण्याची शक्यता असते. पण आपण पाहिलं की गुण मध्ये अगर तो सत्तारूढ पक्ष हुकुमशाही करण्यास निर्माण झाला, ओके, तर काय, जो विरोधी पक्ष असतो तो विरोधी पक्ष आपला त्याच्या ठिकाणी येण्यासाठी तर कधीही तयार असते.
त्यानंतर काय, तर जो थर्ड पॉईंटचा दोष आहे तर राष्ट्रहिताकडे दुर्लक्ष व पक्ष हिताला प्राधान्य. आता हा काय गुण आहे, कारण की यामध्ये द्विपक्ष पद्धती आहे. आणि आपण पाहिलं काय की सत्तारूढ पक्ष जर आपला सत्तेचा गैरवापर करत असेल आणि योग्य पद्धतीने काम करत नसेल तर जो विरोधी पक्ष असते त्याची जागा ग्रहण करत असते. म्हणून तो राष्ट्रहितापेक्षा आपला पक्ष हिताला सर्वात जास्त मान्यता देत असते आणि पक्ष कशा पद्धतीने सुदृढ राहील, टिकून राहील यावर सर्वात जास्त भर देत असते. यानंतर आपण पक्ष पद्धती म्हणला थर्ड पॉईंट हो, जो थर्ड पॉईंट आहे बहुपक्ष पद्धती, जो बहुतेक राष्ट्राने स्वीकारलेला आहे. ओके, तर बहुपक्ष पद्धतीमध्येच काय, तर इंग्लंड आणि अमेरिकेची आपल्याला तुलना करायच्या वेळेस आपल्याला इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये द्विपक्ष पद्धतीतच पाहायला मिळत असते. म्हणजेच काय, तर डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक हे इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये दोन पक्ष आहेत, तर इंग्लंडमध्ये हुजूर आणि मजूर असे दोन पक्ष पाहायला मिळतील, जे आपण पुढच्या लेक्चर्समध्ये पाहू. जो आता थर्ड पॉईंट आहे तो आहे बहुपक्ष पद्धती. आता यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस की नावामध्येच गुण प्रमाणे एक पक्ष पद्धती पाहिला की एकच पक्ष दिसला, द्विपक्ष पद्धती पाहिला की आपला एक पक्षा दोन म्हणजे कमीत कमी दोन पक्ष असतील तर द्विपक्ष पद्धती. आणि बहुपक्ष पद्धती म्हणजेच काय, तर दोन पेक्षा ज्या राष्ट्रामध्ये दोन पेक्षा जास्त पक्ष अस्तित्वात असतील किंवा कार्यरत असतील त्याला आपण काय, तर बहुपक्ष पद्धती म्हणतो. म्हणजे बहुपक्ष पद्धतीच्या प्रकारात निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता एकदम कमी असते. लाईक दिस आपला भारत देश आहे आणि आपल्या भारतामध्ये सध्याची परिस्थिती तेच आहे. आपल्याला महाराष्ट्रामध्ये 3 तेगडा काम बिगडा अशी सत्ता अस्तित्वात आहे, परंतु त्यातील दोष आणि गुण आपल्याला पाहायला मिळेल की बहुपक्ष पद्धतीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत प्राप्त होत नसते आणि होत असते तर कदाचितच क्वचित. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय, तर सर्वांच्या मताने तो राष्ट्र चालत असते. जो बहुपक्ष पद्धतीचा असते या प्रकारामध्ये सत्तारूढ होण्याची निवडणूक पूर्व निवडणुकीनंतर राजकीय पक्षामध्ये राजकीय घडामोडी तसेच समझोते होतात आणि त्या समझोत्याच्या मार्गानेच राजकीय पक्ष अस्तित्वात होते. यानंतर राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची अधिक वाव असते. ओके, यानुसारच या पक्ष पद्धतीचे म्हणजे बहुपक्ष पद्धतीचे गुण काय सांगण्यात येतील की लोकशाहीचे सुसंगत म्हणजेच काय, तर आपण पाहिलं की द्विपक्ष पद्धती म्हणजे मर्यादा होती लोकशाहीवर. म्हणजे काय, फक्त दोनच पक्ष होते आणि दोनच पक्षी दोन पैकी एकाच पक्षाला आपल्याला मतदान देण्याची मुभा होती. पण बहुपक्ष पद्धतीमध्ये काय, तर अनेक पक्ष असतात आणि त्या विविध पक्षांपैकी आपल्याला वाटेल त्या पक्षाला आपण आपला मतदान देऊ शकतो, वाटेल त्या पक्षाला ज्या नेत्याला आपण निवडून देऊ शकतो. म्हणजे काय, तर बहुपक्ष पद्धती जे आहे तो लोकशाहीशी सुसंगत आहे. म्हणजे काय, तर स्वातंत्र्य त्यामध्येही विचार स्वातंत्र्य हा लोकशाहीचा प्रमुख आधारस्तंभ आहे. बहुपक्ष पद्धतीमध्ये लोकशाहीचा प्रमुख आधारस्तंभ काय सांगितलं आहे की स्वातंत्र्य, आणि म्हणून बहुपक्ष पद्धती लोकशाहीशी सुसंगत आहे. त्यानंतर अनेक पर्याय, दुसरा गुण काय सांगत येईल, अनेक पर्याय. म्हणजेच काय, तर एक पक्ष पद्धतीमध्ये एकच पक्ष होता, द्विपक्ष पद्धतीमध्ये दोनच आणि दोन पैकी कोणत्याही पक्षाला तुम्ही मतदान करा किंवा निवडून आणा. त्यानंतर दोन्ही पक्ष आपल्याला अगर नाही पाहिजेत असतील, आपल्याला नजरे आड असतील तर त्यावर आपल्याला पर्याय नाही. परंतु बहुपक्ष पद्धतीमध्ये विविध पर्याय असतात आणि त्या विविध पर्यायापैकी मतदारांना आपल्या राजकीय अपेक्षा आणि विचारांशी जवळीक असणाऱ्या पक्षांची निवड करता येते. त्यानंतर काय, कोणत्याही पक्षाची हुकुमशाही निर्माण होत नाही. कोणत्याही पक्षाची हुकुमशाही निर्माण का होत नाही, कारण की यामध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणं अशक्य असते, क्वचितच मिळत असते. आणि त्यानुसार युक्तीने एकत्र येऊन सरकार निर्माण होत असते आणि त्या एकत्र सरकार जेव्हा निर्माण होत असते तेव्हा त्या पक्षामध्ये हुकुमशाहीच्या सरकारामध्ये त्या शासन व्यवस्थेमध्ये हुकुमशाही निर्माण होत नाही. ओके, परंतु दोष पहा, बहुपक्ष पद्धतीचे दोष देखील आहेत. मतदारांची गुंतागुंती म्हणजेच काय, मतदारांची गुंतागुंती म्हणजेच काय, तर एखाद्या व्यक्तीला दोन्ही पक्ष आवडत असतील आणि त्या पक्षामध्ये दोन्ही नेते आवडत असतील तर त्यामध्ये त्याच्या समोर एक प्रश्न निर्माण होतो की कोणाला मतदान करायचं, कोणाला निवडून आणायचं. ओके, म्हणजे बहुपक्ष पद्धतीमध्ये हा देखील एक आपल्याला दोष आढळून येते की ही पद्धती मतदारांसाठी गुंतागुंतीची आहे. गुंतागुंतीची काय असेल, कारण की अनेक पर्यायामधून कोणता पर्याय निवडणे हा अवघड असते. राजकीय अस्थिरता म्हणजे काय, तर जेव्हा युक्तीची सरकार बसते आणि ती युक्तीची सरकारमध्ये काय, तर सर्वांच्या सहमतीने एखादा
निर्णय घेतला जात असते आणि सर्वांच्या सहमतीने जेव्हा एखादा निर्णय घेतो, ठीक आहे, तर युक्तीच्या राजकारणाची का सर्व पक्षांना धरावी लागते. यामधून राजकीय स्थिरता निर्माण होत असते. अधिक खर्च म्हणजे काय, तर बहुपक्ष पद्धतीत सर्वात जास्त लोकसंख्या संख्या असते ज्या देशाची त्याच राष्ट्रामध्ये उपलब्ध असते असं काही नाही. अधिक खर्चाची म्हणजे काय, तर निवडणुकीमध्ये अनेक पक्ष सहभागी होत असतात आणि त्यामुळेच त्या कार्यावर अधिक पैसा खर्च होत असतो आणि निवडणुकीत खर्च केलेला पैसा हा वसूल करण्यासाठी प्रयत्न केला जात असते. मग जेव्हा एखादा व्यक्ती जेव्हा एखादा पक्ष निवडून येण्यासाठी जेवढा पैसा इन्व्हेस्ट करतो तेवढा तो सत्तारूढ झाल्यावर तो वसूल करण्याचा देखील प्रयत्न करत असतो आणि त्यामुळेच आपला भ्रष्टाचाराला वाव देखील मिळते. ओके. त्यानंतर संकटकाळी अनुपयोगी, जसं आपण पाहिलं होते की संकटकाळी उपयोगी एक पक्ष पद्धती म्हणजे तत्काळ डिसिजन घेत असते, परंतु संकटकाळी अनुपयोगी म्हणजे काय, तर एखादा आपल्या युक्तीने सरकार बसली असेल आणि एखादा राष्ट्र आपल्यावर आक्रमण करत असेल किंवा एखादा डिसिजन तत्काळ संकटकाळी डिसिजन घ्यायचा असेल तर एकमेकाच्या मत ग्रहण करता करता एकमेकाच्या मत विचारात घेता घेता एखादा राष्ट्र आपल्यावर आक्रमण करून पळून देखील जाईल, परंतु काय डिसिजन तत्काळ पद्धतीने घेऊ शकत नाही. म्हणून काय, तर बहुपक्ष पद्धतीत त्वरित निर्णय घेणे शक्य होत नाही. संकटांना तोंड देण्यासाठी त्वरित निर्णय घेण्याची गरज असते. ओके. हे आहे आपल्याला बहुपक्ष पद्धतीचे दोष. ओके. आजचा लेक्चर म्हणला, आजचा पॉइंट जो होता राजकीय पक्षांचे प्रकार, तर आपण राजकीय पक्षांचे प्रकारचे 3 प्रकार पाहिला, एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती. ओके. एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती आणि त्यानुसार त्यांचे गुण आणि दोष देखील पाहिला. ओके. थँक्यू. हॅव अ नाईस डे. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण इंग्लंड आणि अमेरिकेचे पक्ष बघू.